नमस्कार. आपल्या ना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आता सकाळचे 10 वाजून गेले आहेत आणि सकाळी 8 वाजता सुरू झालेली विधानसभा निवडणुकीची मतमोजणीची अनेक याच्यात मतदारसंघातील चौथ्या तर काही मतदारसंघात 5व्या फेरीची ही मतमोजणी पार पडली आहे. आत्तापर्यंत जे कल येत आहेत त्यानुसार निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर महायुती 171 जागेवर त्यांची आघाडी दिसून येत आहे, तर 50च्या आसपास महाविकास आघाडीचं आघाडी दिसते आहे. अनेक मतदारसंघात अगदी काटेकी लढत असल्याचं दिसून येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील 4 मतदारसंघापैकी 3 मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि त्यांची आघाडी हजाराच्या घरात आहे. फक्त तुळजापूर मतदारसंघात महायुतीचे भाजपचे राणा जगजितसिंह पाटील जे विद्यमान आमदार आहेत ते आघाडीवर आहे. सकाळी 10 पर्यंत धाराशिव मतदारसंघातील जवळपास 4 फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. एकूण 33,179 मतदान मोजून झालं होतं. यापैकी 16,408 मतं महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास पाटील यांना पडली होती, तर महायुतीच्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार अजित पिंगळे यांना 14,810 मतं पडली होती. विशेष म्हणजे ही जे 56 टेबलवर मतमोजणी झाली आहे, या 56ही टेबलवर कळंब तालुक्यातील सर्वच्या सर्व हे 56 बूथ असले आहे. त्यामुळं जे काही निवडणूक काळात चर्चा होती की कळंबकडे अजित पवार अजित पिंगळे यांचा जोर असेल, तसं काही दिसून येत नाही. हेच ह्याच्यावरून दिसते. चौथ्या फेरीअखेर जवळपास 2,000 पेक्षा अधिक मतानं कैलास घाडगे पाटील हे आघाडीवर आहे. इकडं तुळजापुरात चौथ्या फेरीअखेर जवळपास 4,000हून अधिक मताची आघाडी काँग्रेसच्या कुलदीप उर्फ धीरज आप्पासाहेब पाटील यांच्यावर राणा जगजितसिंह पाटील यांनी घेतली आहे. तिकडं उमरगा लोहारा या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रवीण स्वामी यांनी चौथ्या फेरीअखेर 2,256 मतापेक्षाही जास्त आघाडी घेतलेली आहे. तर परंडा भूम वाशी या मतदारसंघात महायुतीचे विद्यमान जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्यमंत्री असलेले विद्यमान आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत हे पिछाडीवर असून चौथ्या फेरीअखेर 3,890 मतांनी तेथून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोठे हे आघाडीवर आहे. एकंदरीत पाहता जिल्ह्यातील 4 मतदारसंघाची ही सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 4 फेऱ्याची मतमोजणी झाल्यानंतरची स्थिती आहे. यात एखाद्या मतदारसंघात थोडाफार बदल होईल, पण निश्चितच जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या पारड्यात 3 जागा जातील, तर 1 जागा ही महायुतीकडे जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात मात्र महायुती ही प्रभावी ठरत असल्याचं दिसत आहे. आणि याला कारण आहे, मी सकाळच्या ह्याच्यात सांगितलं की लाडक्या बहिणींनी लाडके बंधू म्हणून महायुतीच्या उमेदवारांना आपलंसं केलंय हेच दिसून येत आहे. जरांगे यांचा मराठा फॅक्टर पण यावेळी लोकसभेसारखा प्रभावी ठरल्याचं दिसून येत नाही. त्यामुळं आता बटेंगे तो क्या याचं चिंतन मराठा समाजानं करायचं आहे. आजच्या या दुसऱ्या वार्तापत्रात इथंच थांबतोय. आपण 1 वाजता पुढचं वार्तापत्र मी तुमच्या समोर आणेल.